हे छत्रपतीचं रक्त आहे. तुमचे रक्तच 90 गोठले तुमचे रक्त कामाला होतं का बरे. तुम्ही काय आता माझ्या पुढे बसले का. खरंय खरंय मी निघून गेलो कारण धंदा आहे त्याचा. पण एक ध्यानात ठेवा की त्यांना सुरुवात करायची पुढं त्याच्यामध्ये राहायचं. फक्त पटकन बसून घ्या बसायचं. ते स्पीकरवाले बसा बाजू सरकतो हे एकट्याला सुधरू दे काही. ते रिकामे खोडीचे राहतात. खोस तिथं खोस टाक बंद पाडू विठाल. आपण मी तुकारे मारतो कोणामध्ये खाते तिला त्यानंतर पहिला मुद्दा हे ते ठेवून दे. आपण मी तुकारे मारतो तुकारामध्ये खाते तिला त्यानंतर पहिला मुद्दा. जी दुसरा मुद्दा जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोला केलंच. पोरानं पटकन बोला. पहिलं व्यायाम, विद्यार्थ्याने अभ्यास, नोकरीवाल्यानं पगारावरच भागवलं पाहिजे. पगाराला हातच लावी ना वरच्या वर स्लॅब टाकीतो आणि मध्ये येणे पोरं पाहिजे करतो गावात सोडून देतो. दुकानदारानं खात्याला झटका न मारता कमवलं पाहिजे. पहिलवानानं व्यायाम केला पाहिजे. जी व्यक्ती ज्या कामासाठी आली कोणासाठी कोण कोण कशासाठी आला ऐका. ज्ञानोबाने सगळं ज्ञानी करण्यासाठी, तुकोबाने आले जगाला सुखी करण्यासाठी, नामदेवने आले जगाला भक्ती करण्यासाठी आणि छत्रपती आले जगाला स्वराज्य करण्यासाठी. ज्ञानेश्वर महाराज आले पण जगाला ज्ञान देण्यासाठी. तुकाराम महाराज झाले जगाला भजन करण्यासाठी. नामदेव महाराज झाले भक्ती करण्यासाठी. नादबाबा आले पण ब्रह्म करण्यासाठी. सावता बाबा आले पण हृदयात सुद्धा देव लपायला जागा दाखवू शकतोय दाखवण्यासाठी आले. गोराबा काका आले मडके घडवताना सुद्धा देव भेटतो करण्यासाठी. खांबाला बांधून राहिलं तरी देवाला जाता येतं यासाठी संत सखुबाई आली. विष पेलं तरी देव काम करतो याच्यासाठी मीराबाई आली. आणि सुळावर दिलं तरी देव काम करतो याच्यासाठी जनाबाई आली. आणि आमच्या सगळ्या महिला शिकल्या पाहिजे यासाठी सावित्रीबाई फुले आल्या. शिवाजी महाराज आले. आता प्रत्येक व्यक्ती देवाने त्याच्यासाठी पाठवली. काही माणसं फक्त गाव बिघडवायला पाठवली. काही माणसं फक्त दारू प्यायला पाठवली. बायकोनं हल्लं तरी सोडली नाही. पोरानं उचलून आपटली तरी सोडली. मिळालं कावळ्याला सुद्धा दारू प्यावं लागली. परत येऊन वेगळं. प्रत्येक माणूस त्याच्यासाठी झाला. पहिलवानाला व्यायाम करावे. ज्ञानेश्वर महाराज त्यासाठी आले. आणि तुम्ही मी भाग्यवान आहे की महाराष्ट्रात जन्माला आलोय. त्यातले त्यात स्वराज्याचा पाया ज्या परिसराने घातला तो वेरूळ परिसर आहे. हे ध्यानात ठेवा. पुढे जाऊन सांगा. स्वराज्याचा पाया नाही घातला. स्वराज्याचं निर्मितीचं रत्न ज्या मातीनं घडवलं ती माती वेरूळची आहे. स्वराज्य निर्मितीचं जे रत्न आहे बंद करे तो बाबा रत्न आहे. ती रत्न ज्या मातीनं घडवलं ती माती वेरूळची आहे. आता एकाच वाटलं सांगा. ही माती जर डोक्याला लावली तर डोकं सुद्धा शांत होईल एवढी अफाट माती आहे. आणि त्या मातीत आपण जन्माला आलोय. किती भाग्यवान असेल. पवित्र ते
जवळ असतं तर चौथं ठरलंच असत. परमार्थ लोकांनी मानाव म्हणून करायचं नाही, हे आपली मस्ती जिरवायला करायचं. सुखे से हो ब्रह्मान बस थोडं माग परत पुढं करत लागला. हा मग तुकडा म्हणत आहे कडवे 4 आहेत. हा मग तत्वपाला सांगणार आहे. उत्तर आहे जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याला ते काम. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. जाऊन शाळेत ते बोला बेटे बेटे सावधान. सावधान म्हणजे मांड्यावले तू. याचा काय दोष आहे? 3 वर्ष झाले सावधान नाही, विसराल नाही, डायरेक्ट पसरा. मागून शिडून पुढून पबजी. बस जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. आज कीर्तनाला घेतलेला मुद्दा गाथेतील पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा माणसासाठीच गाथा का, याचं उत्तर सुरू झालं होतं. पटापटा बोलत जायचं. आता गाढवाला आहार माणसाला आहार, गाढवाला निद्रा माणसाला निद्रा, गाढवाला भय माणसाला भय, गाढवात मैथून माणसात मैथून. मग गाढवाला एखादंच काम आहे. म्हशीला सोमवार काम, कुत्र्याला चतुर्थी काम, किंवा बैलाला माळ काम. त्याची उत्तर ऐकायचे. आहार सगळ्यांना समान, निद्रा सगळ्यांना समान. शाळेतले बोल 10वी वाला कोण येतं? 10वी तू सेमीला एक मला निवडून आहे. सेमी सेमीला तू बोलायचं. तो फक्त तो बोलत नाही. 10वीला तू सेमीला परत नाही का. झाड आहे, झाडाला खाली गेलं ते मुळे, मुळाला आलं खोडे, मुळाच्या वर आलं ते खोडे, खोडाला आलं ते फांद्या, फांद्याला आले ती फुलं, फुलं, फुलाला 4 भागे. निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश सेमीवाल्यांसाठी कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भाग आहे. मुळाचे 2 प्रकार आहेत, सोटमूळ, तंतुमय मूळ. पण मुळात घातलेलं पाणी शेंड्यात जातच कसं. किती दिवस शाळेत जाईल? शाळा काढणारच कळणार नाही तर तुला काय करणार. मुळातलं पाणी शेंड्यात, मुळातलं पाणी शेंड्यात जो येतो त्या इंजिनियरचं नाव विठोबा आहे. आणि तो कटेवर हात ठेवून आहे. मग माणसालाच आहार का, त्याचं उत्तर आता आपल्याला घ्यायचंय. 14 गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला आणि मग अभंगात घुसवणार आहे. फक्त माणसालाच अभंग गाथा का, त्याला 14 कारण आहेत. 1 हात, फक्त माणसाला हात 14 बारीक आहे. हात, त्याला 3 कारण. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानाने आणि धन शुद्ध होतं दानाने. आज वेरूळवाल्यांनी जेवढा शिवजयंतीला खर्च केला यातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही, कारण हा धर्मासाठी खर्च. आणि हा शिवजयंती हे शिवजयंती नाहीये, हा धर्म उत्सव आहे. धर्मोत्सव आहे. आणि आजचा दिवस आपल्या सगळ्याच लोकांच्या आनंदाचा दिवस आहे. मी तर हाच म्हणाल, आज वेरूळवाल्यांची दिवाळी आहे आणि दसरा आहे. आपण त्या मातीत जन्माला आलो. परत नीट ऐका, धर्मासाठी दान करीचा. आणि पाया पडून सांगतो आजच्या पहिल्या वाक्यात, व्यक्ती मरू द्या, धर्म टिकू द्या. आज संकट माणसावर नाहीये, आज संकट धर्मावर आहे. माणसं काय, माणसं विसरतात. लोकांना काय घेणं, लोकांना काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या, चूक. लोकांना काय घेणं, रात गई लोकांना काय घेणं. महिना झाला नाही, महिना अनाथाची माय लोक विसरली लोक. अरे ज्या आईनं स्वतःची मुलं, ज्या आईनं मुलांना दूध पाजलं नाही पण संसार उभा केला की जिने व्याख्यानं दिली, आणि व्याख्यानामध्ये झोळी ठेवायची आणि झोळीमध्ये पैसे गोळा झाल्यावर गरिबांचे संसार उभे करायचे, त्या मातेला लोक विसरली. तुम्ही कोण?
विसरली विसरली. लोकांना काही घेणं नाही. लोक म्हणतात 5 वाजता मला लोक फार फोन करतात पाहिजे तो म्हणून. पाजायचं बंद कर, येते मौतीला सोया नाही. लोकांना काय घेणे. आता समजा कीर्तन संपल्या इंदुरीकर मेला, आज मेला, बाकी राहील माझं शिवजयंतीला मेला तर मेला. माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा काय. मी जाणार उलथून, मग ते मला चालायला येणार आहे का उठवायला येणार. चालायला येणार, मग ते मला चालायला नाही आले तरी कोणीतरी जाणार आहे. ते एक ध्यानात ठेवा, या जगाला फक्त छत्रपती आणि छत्रपतीचीच गरज आहे, कुणाची गरज नाही. काय नाही. लोक म्हणते असं तसं. महिला म्हणलं 14 वर्ष राम वनवासाला गेला, 14 वर्ष राम राम राम. तो सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेला डोकून पाहिलं नाही. तुझ्या लांब बांबू घेतला भाकरीला. राम त्या खोलीत, सीता ह्या उलटी खिडकीत, उलटी खिडकीतून डोकून पाहते. झोपलाय का? झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगतोय. म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा, बायकोला विसरतेच बायको, पण छत्रपतीचा इतिहास चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तसाच राहणार. चित्रपट किती आले किती गेले काय त्याचं विशेष. नट किती आले किती गेले, गाणे किती आले किती गेले. 1.5 महिन्याच्या पुढे गाणं टिकत नाही. शेट आलाय बिन गेलाय. बाई वाड्यावर आली वाडा पाडून गेली. झिंग 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 आलंय बिन बुंग बुंग करीत गेले. असे शेतन फिट किती गेले. एक वाक्य समजलं. गाणे किती गेले, शिलेले किती गेले, चित्रपट किती गेले. आमचा स्वराज्य शब्द जसा तसा. हे चित्रपट हे काय सकाळी आले दुपारी गेले. बाई वाड्यावर राहतो झोपडीत. आता धरले मग धरतो कुठं, दुसरी जागा कुठे नको धरू आता. असे गाणे बिने किती आले किती गेले, पण पुन्हा ऐका छत्रपतीचा इतिहास आणि ज्ञानेश्वराचा हरिपाठ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तसाच आहे. थोडं पुढे न्यायचं. हात एक घेतलं आपलं दान करीचा, आणि दान चांगल्या ठिकाणी करा. पुढे करी जाऊ नका. पुढे दान करायला करा. कोणाला दान करायचं काय करायचं, ज्याला गरज त्याला द्या. कोणाला द्या, ज्यांचे आई वडील कोरोनाने गेले त्या निराधार मुलांना मदत करा. ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांना मदत करा. जे आईबापाची तंडीबाज मुलं गेली तरी आईबाप जिवंत, त्या आईबापांना आधार द्या. ही शिवजयंती होईल. ज्यांचे कोरोनामध्ये आई वडील गेले त्या मुलांना आधार द्या. ज्या आई वडिलांची मुलं गेलीत की आया जिवंत राहिल्यात त्या आयांना आधार द्या. गरीबाला आधार द्या. ही शिवजयंती आहे. दान गरीबाला करा. माझं ते लोकांना कशाला दान करतात. श्रीमंताच्या लग्नाला आहेर न्यायची काय काम आहे. दडकून जेवायचं निघून यायचं. उलट बांधून आणायचं खिशात. त्यांनी कुठं आवडतं. श्रीमंताच्या लग्नात आहेर न्यायची काय करत. श्रीमंताला कधी आहेर देऊ नका. शाळ गरीबाच्या अंगावर टाका. त्याच्या गालावरचा आशीर्वाद तुम्हाला देव भेटेल. हो, लग्नात सत्कार करायचे तर आचार्याचे करा, बँडवाल्याचे करा. पुढे रेजे करून काय करा. आणि त्यांनी केव्हा तुमच्या शालीला किंमत दिली. त्यांनी केव्हा दिली. त्याला काय घेणे. कलियुग आहे. इथं पुढारी म्हणला बैल गाभान, आपण म्हणायचं साहेब बैल झाला. साहेब बैल झाला, बैलाला घोडा झाला. आता बरोबर. आणि त्याचं दूध तुम्हाला दिलं. आता एकदम बरोबर. गरीबाला मदत करा. हात एक झाले. आता 2 राहिले, आता 14 राहिले. सर गेलं. हात एक, बोलणे 2. आणि चांगलं बघा. हे तर बोलू ना. काय नाव आहे तुझं. हा, सूरज, युवराज. तुला मित्र काय म्हणतात. युरिया. तुझं नाव काय. कार्तिक. तुला पोर काय म्हणतात. कार्त्या. तुझं राम. तुला काय म्हणते पोर. राम्या. तुझं
अच्युत अर्जुन तुला पोर काय म्हणते चांगलं बोलायचं हात एक बोलणे दोन चांगलं बोला 14 नीट ऐकले हात एक बोलणे दोन हसणे 3 हसत जा सगळ्या रोगावर एकच औषध हसणे तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेले ना 6 महिने अटॅक नाही सर्टिफिकेट देणार नाही मोकळा हसा जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात जी गालात हसतात ती गद्दार असतात आणि काही माणसं इतके भंगार आहेत का नात्या पण हसत नाही त्याचं मुळ्यात दुखायचं का काय 50,000 घालायचे $50,000 घालायचे इंजिनिअर जायचं काय अटॅकची व्याख्या एका मिनिटात अटॅकची व्याख्या लिहून घ्या बऱ्या अटॅक इज नॉट अ डिसीज अंडरलाईन अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन काय मत आहे तुमचं अटॅक हा रोग नाही अटॅक हा मानसिक तणाव आहे काय मत आहे तुमचं आणि आज सगळ्या माणसांना तणाव आहे स्टेजवरून खाली बसलेले सगळे तणावात आहे काही नाही स्टेज मोकार आहे पोरग नाही काही नाही इतकी पोर आहे झोपायला काही इतका प्रयत्न केला काहीला बायको मिळाला काहीला मिळाली ती राहिली तिला पोर होईना झालं ते सुईचं येईल काहीला पैसा मोजता येईल काहीला पैसा पाहायला मिळाला
परिसरातल्या नाही, वेरूळ आणि वेरूळ परिसरातल्या नाही, तमाम शिवसैनिकांचा स्वाभिमान आहे आज या माळावरती कडीवर घेतला. तुम्ही आम्ही आभार का बरं